भाजपच्या प्रचाराचा सुरुवात जोरदार सुरू झालं आहे आणि त्याच्यामध्ये आमदार ताई पण उपस्थित होत्या. कसं वातावरण आहे भाजपसाठी या गावामध्ये? भाजपसाठी वातावरण यावेळेस खूप चांगलं राहणार. कारण काय झालं, मागच्या वेळेस जे जिल्हा परिषद जे होतं ते जे सदस्य जे होते त्यांच्या मार्फत 5 वर्षामध्ये कोणतेच कामं झाली नाही. त्यांनी दाखवा येऊन सांगा आम्ही हे जिल्हा मार्फत याच्यानुसार आम्ही हे कामं केले ते कामं केले. त्याच्यामुळं काय आहे, जे कामं करण्याचा पक्ष कोणता असो, आपल्याला काय असतं इकडं ग्रामीण भागामध्ये कामाची आवश्यकता आहे. किंवा रोड असेल काही याचं डिप्याचं काही प्रॉब्लेम असेल काय असेल हे सदस्यांनी सॉल्व करायला पाहिजे. आता काय झालं, आता जे नवीन जे आजचं जे प्रचाराचं जे हे झालं समारंभ, याच्यामध्ये माझ्यामुळे जवळपास 75 ते 80% मतदान हे भाजपलाच होतं. कारण का त्याचे बी कारण आहे. कारण आम्ही आता मी ग्रामपंचायतला होतो मागं, आमच्या याच्यानुसार आम्ही कुणीही माहिती घ्या, त्यावेळेस आमच्या गावामध्ये गट्टू नव्हते, रोड नव्हते, काहीच नव्हतं, लाईटं पण नव्हती, खंडोत आम्ही पूर्ण ते निधी आणून आम्ही 5 वर्ष आमच्या भाजपच्या टीमने एकदम खतरनाक काम केलं. आता जे आमच्या अशी इच्छा, आता जे आम्ही मेंबर झाला याला पंचायत समितीला, हे मेंबर आम्ही पूर्ण टोटल बऱ्याच ठिकाणी 4-5 याचे कामं केले रोडचे. किंवा या शेतकऱ्याचे छोटे छोटे प्रश्न होते, बाबा आमचे डीपीचा प्रॉब्लेम आहे, खराब झाली, हे झाले ते झाले. आता याला शासनाचं काय असतं, पाऊस चाललं तर बाबा तुम्ही पैसे गोळा करा आणि तुम्हीच मटेरियल आणा. मग आम्ही ह्या माध्यमातून ताईला फोन करायचे, नानाला फोन करायचे, हे असतं पुरं करताना हे पुरा डीपी आम्ही त्यांच्यानुसार घेतलं. पूर्ण शेतकऱ्याचं लोन नाही दिला. हे असतात जे कार्यकर्ता जे आमच्या सध्या उमेदवार दिलेला आहे तर ते पूर्ण गरीब लोकांपासून तर याच्यापर्यंत काम करणारे हे धामणे भाऊ असेल ते पूर्ण याच्या लोकसभा हातात कंटिन्यू असतात. त्याच्यामुळे 80% मतदान हे पैशातून भाजपलाच होणार. आपलं नाव? रामेश्वर उत्तम पळासकर.